उद्या 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्तेजी। सदावर्तेजी, आपलं TV9 मध्ये स्वागत। उद्या राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले मराठा आरक्षणासंदर्भात, का आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणातला उद्या परत एक दिवस आहे आणि मला असं वाटतंय की कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी, भाकरीसाठी, हाताच्या कामासाठी सर्वसामान्यपणे अशी अधिवेशन व्हावेत ही भावना आहे। परंतु अनेक आयोगांनी कधीही मराठा भावांना मागास ठरवलं नाही। अशा मराठा भावांना मागास ठरवण्याचा प्रिपेड घाट घातला चाललाय। म्हणजे आयोगाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीपासून ते कार्यप्रणालीपर्यंत कुठेही एखादा कायदा निर्माण करायचा असेल तर त्याची एक संहिता आहे, त्याची एक प्रक्रिया आहे। ती प्रक्रिया आज आपण विसरलोत का? आपण कुठे चाललोत? एक व्यवस्थापन आहे त्या प्रक्रियेचं, त्याला आपण प्रोसिजर लॉ म्हणतो। आपण का प्रोसिजर लॉ फॉलो करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत? आज जो आयोग, ज्या आयोगाच्या आधारावर आज सरकार उद्या अधिवेशन घेऊ पाहते, त्या आयोगाने तंतोतंत त्या कायद्याचं पालन केलंय का? त्या पालनाप्रमाणे ते सदस्य होते का? मग ते अगोदर काही सदस्यांचे राजीनामे, मग अध्यक्षांचा राजीनामा आणि मग शेवटचे सदस्य ज्येष्ठ म्हणजे न्यायाधीश त्यांनी ज्या प्रकारे त्यांना बाजूला करण्यात आलं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी पाहता आपण प्रिपेड कार्ड सारखं आरक्षणाचं राजकारण करत आहोत। त्यामुळं मला असं वाटतंय की हे राजकारणच होईल, घाणेरडं राजकारणच होईल मराठा आरक्षणाच्या नावाखाली। त्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय की प्रोसिजरल लॉ, स्वच्छ संहिता न फॉलो करणे हा पुन्हा एकदा त्याच आरक्षणाच्या कडीमध्ये जोडल्या जाणारी, मागच्या कडीमध्ये जोडल्या जाणारी ही कडी असेल। आता उद्या अधिवेशन होईल, त्या अधिवेशनामध्ये कुठेतरी 10 ते 13% दरम्यान आरक्षण दिलं जाणार आहे स्वतंत्र मराठा समाजाला। काय वाटतं, आरक्षण कसं काय? मला खूप राग आलाय, मला राग ह्याच्यासाठी आलाय। या देशामध्ये 50% खुल्या वर्गासाठीच्या जागा होत्या, 10% गरिबांसाठी नरेंद्रभाई मोदीजींनी खुल्या वर्गातील गरिबांसाठी जागा दिल्या। राहिल्या 40% जागा। त्या 40% जागांमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे महिला भगिनींसाठी, अपंगांसाठी, त्याच्यानंतर त्याच याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी, ह्या सगळ्यांसाठीचं त्या 40% जागांमध्ये आरक्षण आहे। आज मला सांगा, आज ती परिस्थिती आहे का की त्याच्यामध्ये जर तुम्ही जागा कमी केल्या 10%, 12%, 13% जे काय तुम्ही सांगताय, मग किती टक्के जागा राहतील? 35%, 37% जागा राहतील। अहो, या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार महत्त्वाचे आहेत आणि संविधानाचे विचार त्यांच्यातून निर्माण झालेले आहेत आणि त्या विचाराला आपण कुठे तिलांजली जाऊ देता कामा नये। या देशातला ब्राह्मण, या देशातला वैश्य, या देशातला ठाकूर, या देशातले जे गुणवंत आहेत ते गुणवंत या देशाचे नागरिक नाहीत का? सरकार उद्या अधिवेशन, तुम्ही हे विशेष बाब त्या खुल्या वर्गातल्या जागांवर जर तुम्ही गंडांतर आणणार असाल तर विचार करा। आम्ही सुद्धा जी आरक्षण आज आम्ही मागत नाहीत किंवा आरक्षणात आमची मुलं शिकवत नाहीत, आमची सुद्धा भूमिका आहे, ब्राह्मणाची भूमिका आहे। खुला गुणवंत राहणं हा गुन्हा आहे का? आम्ही सुद्धा हिंदुस्थानी आहोत, आम्ही सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारी माणसं आहोत, आम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत। मग आमच्यावर त्या खुल्या जागांवर का कुरघोडी? मला वाटतंय की ह्याचं उत्तर उद्या सभागृहामध्ये ज्यावेळेस सन्माननीय आमदार, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि जे कोणी राजकारणी, मग ते विरोधातले असतील किंवा सत्तेतले असतील, त्यांनी विचार करावा। खुल्या वर्गातली माणसं सुद्धा मतदार आहेत, त्यांनी विचार करावा की हिंदुस्थानी खुल्या वर्गातली माणसं हे हिंदुस्थानातली आहेत, ती पाकिस्तानातली नाही आहेत, ती दाढीवाले नाही आहेत, ती कोणत्याही अशा वर्गाची नाही आहेत जे हिंदुस्थानी विचाराच्या व्यतिरिक्त विचार करतात। ही सुद्धा माणसं आपलीच आहेत, ही लक्षात ठेवा। त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत
खुल्या वर्गातल्या जागा कमी होता कामा नये आणि जर तसं करण्याचा घाट घातला तर ते अत्यंत वेदनादायी आहे. त्या उलट ओबीसीच्या बाबतीमध्ये कुणबीकरण केलं जाऊ शकत नाही, सगळे सोयरे ही कन्सेप्ट आणली जाऊ शकत नाही, हे दस्तूर सगळ्यांना माहिती आहे. 2 लाखच्या वर त्याच्यावर आक्षेप आलेले आहेत आणि त्या आक्षेपांवर कारवाई करण्याच्या अगोदरच कुणीतरी जरंगे म्हणतंय, अगोदर स्टंट करतंय, नंतर उपोषणाचा ढोंग करतंय आणि त्याच्यानंतर मला हे म्हणायचं सरकारला, तुम्ही एका जाती समाजापुरतं काम करणार आहेत का? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज लक्षात घेता मराठा भाऊ आमचे खऱ्या अर्थाने सामाजिक मागास नाही आहेत. कारण प्रिपेड पद्धतीनं आपण त्यांना सामाजिक मागास करण्याचा प्रयत्न चालवला. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार दाखल केली की कशा प्रकारे सोशल मीडियावर ट्रॅक्टर असेल तरी सुद्धा काय लिहिण्यात आलं, दिसतंय ट्रॅक्टर, शिक्षक सांगताय ट्रॅक्टर तुझं आहे तरी सुद्धा सांगितलं जात नाही. बिल्डिंग घर पक्का आहे तरी सुद्धा घर पक्का आहे असं सांगितलं जात नाही. सांगण्यात आलं होतं सोशल मीडियाद्वारे की तुम्ही असंच म्हणा. त्या शिक्षकांचा काय दोष? त्यांनी ज्यावेळेस आम्हाला ह्या सगळ्या माहिती दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला उलट तपासणी करण्याचा अधिकार नाही. अंगठेबहाद्दर माणसाकडून सर्वेक्षण, पहिल्या वर्गातल्या माणसाकडून सर्वेक्षण, शाळेतल्या मुलांकडून सर्वेक्षण, ह्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टला तुम्ही रिपोर्ट म्हणणार आहात का? हा रिपोर्ट सायंटिफिक रिपोर्ट आहे का? सरकार हे जे माझं मत आहे हे सामान्यपणे त्या लोकांचं मत आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्या सुतार भावाचं मत आहे, त्या भाता हे करून आगीसोबत ते जे काम करतो, कष्ट करतो अशा लोहार भावाचं मत आहे, हे कुंभार भावाचं मत आहे, जे की म्हणजे लीद एकत्रित करून गाडगे मडके बनवतो त्या भावाचं मत आहे, हे वडार भावाचं मत आहे, खडी फोडणाऱ्या, हे जे आहेत हे सगळ्या भावांची मतं आहेत. त्यासोबतच खुल्या वर्गातली सुद्धा हे मतं आहेत. त्यामुळे मला सांगायचं आहे की सरकार ही मतं सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला ममत्व नसलं पाहिजे ही शपथ तुम्ही घेतलेली असते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण लोकनाथ आहात, याचा अर्थ आपण एकाच मराठा समाजावर प्रेम करावं असं कदापि 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 आपण विचार करू नये. आपण ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा खऱ्या मागासल्यांवर अन्याय करू नका आणि खुल्या गुणवंतांच्या जागा सुद्धा कमी करू नका. एवढंच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला परत एकदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, खुल्या वर्गातल्या जागा कमी करू नका. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे, तुम्हाला मा जिजाऊची शपथ आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे. तुम्ही जागा खुल्या वर्गातल्या खुल्या गुणवंतांची कमी करू नका. ती गुणवंताची कत्तल ठरेल. आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला साकडं घालत आहे, मी तुम्हाला विनवणी करत आहे. सरकार जरी आता उद्या अधिवेशन घेत स्वतंत्र आरक्षण देऊ पाहतंय, मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणताय की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. याकडे कसं बघता? या मनोज जरांगेंना त्यांचा एक काय मोर्चाचा स्टंट होता आणि त्याच्यानंतर मी सरकारी डॉक्टरला तपासू देणार नाही, तारक तारणहार डॉक्टर त्यांचा, म्हणजे लोकशाहीच्या मर्यादा तोडलेला तो माणूस. त्या माणसाबद्दल काय बोलायचं? काय तो विद्वान आहे? काय त्याचं एखादं पुस्तक आहे? लोकांना गुमराह केलं. आमच्या मराठा भावांना कितीतरी मुलांवर गुन्हे त्याच्यामुळे दाखल झाले आणि त्याही पुढं जाऊन स्वार्थापोटी सगळं करत बसणारा तो माणूस आहे. त्यामुळं जरंगेच्या म्हणण्यानुसार कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण तो कायदा जरंगे कायदा नाही आहे. त्या कायद्याचं नावच SC ST NT DNT OBC ॲक्ट 2005 असं त्या कायद्याचं नाव आहे. त्याला जरंगे कायदा नाव देण्याच्या भानगडीत पडू नका. आणि त्यातले त्यात मराठा कुणबी मराठा त्या कायद्यामध्ये तुम्ही आणू शकत नाही. कारण माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसवर तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे मराठा कुणबी नाही सांगितलेलं आहे. त्यामुळे जरंगेची मागणी जर तुम्ही म्हणजे मान्य करण्यासाठी घाट घातला असेल तर ते सुद्धा संविधानासोबत द्रोह आहे. ते सुद्धा म्हणजे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही वागत आहात असा त्याचा अर्थ होईल. त्यासोबतच मला विरोधी पक्षातले आणि तमाम आमदारांना आव्हान करायचं आहे, सत्तेतल्या आमदार महोदयांना आव्हान करायचं आहे, सगळ्या मंत्री महोदयांना आव्हान करायचं आहे,
लक्षात असू द्या, तुम्ही ममत्व ठेवू नका. 50% खुल्या वर्गातल्या जागांच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या मुखातून शब्द काढा. आमदार आणि सभागृहामधल्या मंत्र्यांचं ही भूमिका असली पाहिजे. एकानी टाळी वाजली म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं काम करू नका तुम्ही सभागृहात. तुम्हाला सुद्धा तुमच्या शपथीची आठवण करून देत आहे. जेव्हा तुम्ही आमदार झाला होतात, तुम्हा सर्व मंत्र्यांना मी आठवण करून देत आहे, तुम्ही आमदारकीची आणि मंत्री म्हणून शपथ घेताना ममत्व ठेवणार नाही सांगितलं होतं. आणि कालची गोष्ट म्हणजे जे रिपोर्ट आलेला आहे तो ममत्व असलेला रिपोर्ट आहे. तो श्रीमान निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टचं व्हॅल्युएशन काय असेल हे येणाऱ्या काळामध्ये नक्की आम्ही सन्माननीय न्यायालयामध्ये जर कायदा केला तर, कायदा करू नका असं आम्ही म्हणतो. मी म्हणतो की जरंगेच्या आधारावर सुद्धा तुम्ही कायदा करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका, कारण संविधानिक आधार आहे. आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहात. कारण तुम्हाला सांगतो, जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ह्या केसचा अभ्यास जर केला नसेल तर ते परत करून घ्या, कारण ज्ञान अर्जन करणं, अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मी पुन्हा सभापती महोदयांना विधानसभेच्या विनंती करत आहे, विनवणी करत आहे, पब्लिक ग्रीव्हन्सच्या माध्यमातून करत आहे की जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री या 2021 मधल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचं देखील एक जर कायदा आणला कोणता तरी चुकीच्या पद्धतीनं, तर त्या निकालाचं सुद्धा वाचन करून घ्यावं. आपण तशा प्रकारची सूचना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना करावी. अन्यथा मला हे म्हणावं लागेल की हाऊस सुद्धा कंटेम्प्टिव्हस माननीय सर्वोच्च न्यायालयासोबत वागत आहे. हे निक्षून मला सभापती महोदय, विधानसभा आणि सर्व संबंधित मंत्र्यांना सांगणं आहे. उद्या जर कायदा आला तर आपण काय भूमिका घ्याल, याविरोधात न्यायालयात जाल का? कायदा आला तर स्पष्टपणे जयश्री पाटील नावाची याचिका जी मागे दाखल झाली होती, ज्याच्यात मराठा भावांचं आरक्षण रद्द झालं, गायकवाड साहेबांचा जो रिपोर्ट होता मागासलेपणाचा तो अमान्य करण्यात आला. जयश्री पाटीलच्या कायद्याच्या आता त्या कायद्यानंतर आता परत जयश्री पाटील 2 नावाची केस दाखल होईल आणि आम्ही नक्की खुल्या वर्गातील ब्राह्मणांपासून, वैश्यांपासून, क्षत्रियांकरिता आणि तमाम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील त्या खुल्या गुणवंतांसाठी आम्ही सरकारनं उद्या कायदा आणला तर लवकरात लवकर काही घंट्यांमध्ये न्यायालयामध्ये तो कायदा चॅलेंज करू. नक्कीच सदावर्तीजी, धन्यवाद आपण केलेल्या बातचीसाठी. आपल्यासोबत होते गुणरत्न सदावर्तीजी. त्यांनी उद्याच्या अधिवेशनावर प्रतिक्रिया दिली. उद्या जर सरकारने कायदा आणला तर त्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची भूमिका त्यांनी इशारा दिलाय. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.